नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. मोठ्या प्रमाणामध्ये साखर जात असताना आमचे केंद्रीय गृहमंत्री काय करत होते? विपक्ष को बहुत जल्दबाजी हो गई है. राजकारणात दररोज आरोप प्रत्यारोप सुरू असतात, तर याच्यावर तुम्ही का काय करत नाही? पण आज आपण त्या राजकीय चिकलफेकीपासून दूर राहून महाराष्ट्रात प्रशासकीय, पायाभूत आणि सामाजिक स्तरावर झालेल्या काही चांगल्या आणि महाराष्ट्रात नवा बदल घडवणाऱ्या घडामोडींवर एक नजर टाकूया. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. जेव्हा महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय होतात तेव्हा त्यांचं कौतुकही आम्ही करतो आणि जिथे चुकतंय तिथे थेट प्रश्नही विचारतो. आम्ही फक्त क्रिटिसाइज करत नाही, तर जनतेच्या फायद्याच्या गोष्टी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवतो. त्यामुळे चला पाहूयात या आठवड्यात महाराष्ट्रात घडलेल्या अशा घडामोडी ज्यांची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. क्लीव्हलँड क्लिनिक करार. सुरुवात करूया ती एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कराराने. मुंबईतल्या मेडिसिटी या प्रकल्पासाठी अमेरिकेच्या जगप्रसिद्ध क्लीव्हलँड क्लिनिक यासोबत महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक करार झालाय. या कार्यक्रमात अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी एक भारी विधान केलंय. I've traveled the world and I've met a lot of leaders. You have somebody here who's dynamic, who's energetic, who cares about what he does. Maharashtra is on the map for two reasons. One is Mumbai. The second is your incredible chief minister. हा करार नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी या प्रकल्पासाठी करण्यात आलाय आणि हा करार मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण भारताच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि गेम चेंजर पाऊल मानला जातो. आणि या करारामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. तुकाराम मुंडेंची FDAची कडक कारवाई. आता प्रशासकीय धडाक्याबद्दल बोलूयात. तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अत्यंत कठोर आणि धडक मोहीम राबवली. तुकाराम मुंडे यांनी अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या हॉटेल्स आणि फूड ब्रँड्सचे परवाने तातडीने निलंबित केलेत. मुंबईतील ऐतिहासिक पारसी डेअरी आणि 70 वर्षे जुने आईस्क्रीम पार्लर जसं की रुस्तम आईस्क्रीम कॉर्नर यावरही अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली. इतकंच नाही तर आरोग्यासाठी घातक असणाऱ्या शाईमुळे वृत्तपत्रांमध्ये वडापाव किंवा खाद्यपदार्थ गुंडाळून देण्यावर कडक कायदेशीर बंदी देखील घातली आहे. तर आता सुट्या तेलाच्या विक्री विरुद्ध सुद्धा कारवाई केली आणि यासारखे अनेक निर्णय हे पुढच्या काळात दिसून येतील. त्यामुळे सध्या त्यांनी घेतलेले निर्णय आणि टाकलेल्या धाडी सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरतोय. BMC जेन झी फेलोशिप. आपल्या तरुण मित्रांसाठी सर्वात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे आता महाराष्ट्रात तरुणांना थेट प्रशासनात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे BMC जेन झी फेलोशिप 2026. ही मुंबई महापालिकेची खास फेलोशिप आहे. यामध्ये तरुणांना थेट BMC मुख्यालयात पालिका आयुक्तांसोबत आणि वॉर्ड ऑफिसमध्ये मुंबईच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री फेलोशिप प्रमाणेच दरमहा 61,500 रुपये मानधन देखील दिले जाणार आहे. यात सहभागी होण्यासाठी 19 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा. 31 ऑगस्ट ही तारीख ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आता वळूयात मुंबईकरांच्या लाईफलाईन कडे. मुंबईकरांसाठी 238 नवीन AC लोकल. रेल्वे प्रशासनाने मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी 2027 पर्यंत 238 नव्या वातानुकूलित म्हणजेच AC लोकल गाड्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची घोषणा केली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे AC लोकलची ही संख्या वाढणार असली तरी सेकंड क्लास लोकलच्या तिकीट भाड्यात 1ही रुपयाची वाढ केली जाणार नाहीये. पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि AC व्हाव्यात. आणि पुन्हा एकदा सांगतो, AC झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये. आता आहे वंदे भारतचा घाटातला व्हायरल व्हिडिओ. तुम्ही सोशल मीडियावर तो व्हिडिओ पाहिलाय का? सह्याद्रीच्या नयनरम्य घाटांमधून धुक्याला आणि डोंगरांना चिरत जाणारी ती वंदे भारत एक्सप्रेस. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होतोय.
भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांमध्ये केलेला हा चमत्कार म्हणजे हीच ती वंदे भारत एक्सप्रेस. घाटातील हा प्रवास जितका सुरक्षित केलाय तितकाच तो डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरतोय. अनेक निर्णय हे आपल्या महाराष्ट्रात होणारच आहेत आणि त्याचा फायदा हा प्रत्येक नागरिकांना होईल. पण जसं मी सुरुवातीला म्हटलंय, ज्या गोष्टी पटत नाहीत त्यावर आपण बोलतोच, पण जेव्हा आरोग्य, वाहतूक, अन्न सुरक्षा आणि तरुणांच्या भविष्यासाठी असे चांगले निर्णय होतात तेव्हा त्याचं स्वागत सुद्धा केलंच पाहिजे. तुम्हाला कोणता निर्णय सर्वात जास्त आवडला? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.